या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। मी डॉक्टर JS इंगळे, असोसिएट प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बळवंत कॉलेज विटा, जिल्हा सांगली। आज 29 जानेवारी 2021। मी आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अल्पकाळात उद्योग संस्थेच्या उत्पादन खर्चाचे वक्र कसे असतात हे पाहणार आहे। मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अल्पकालीन उत्पादन खर्चाच्या संकल्पना बघितल्या। एकूण स्थिर खर्च, एकूण बदलता खर्च, एकूण उत्पादन खर्च, सीमांत खर्च, सरासरी स्थिर खर्च, सरासरी बदलता खर्च, सरासरी खर्च या संकल्पना आणि त्यांच्या व्याख्या आपण कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अल्पकाळामध्ये हे जे उत्पादन खर्चाचे विविध प्रकार असतात त्यांचे वक्र किंवा त्यांचे कर्व्ह कसे असतात हे पाहायचे। एकूण स्थिर खर्चाचा वक्र कसा असतो, एकूण बदलत्या खर्चाचा वक्र कसा असतो ते आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहायचं आहे। त्यासाठी मी एक तक्ता तयार केलेला आहे। म्हणजे एखादी उद्योग संस्था उत्पादनात वाढ करते किंवा उत्पादनात घट करते किंवा उत्पादन शून्यावर आणते, त्यावेळी त्याचा बदलत्या खर्चावर, सीमांत खर्चावर, सरासरी खर्चावर कसा परिणाम होतो, काय परिणाम होतो ते या तक्त्यामध्ये मी स्पष्ट केलेलं आहे। मी आता तुम्हाला तक्ता या ठिकाणी दाखवतो। हा अल्पकालीन उत्पादन खर्च वक्राचा तक्ता आहे किंवा कोष्टक आहे। हा तक्ता आपण एवढ्यासाठी काढलेला आहे की या तक्त्याच्या सहाय्याने आपल्याला आकृत्या काढायच्या आहेत। अल्पकाळामध्ये उत्पादन खर्चाचे वक्र कसे असतात हे पाहायचं आहे। समजा एखादी उद्योग संस्था आहे, एक्स ही उद्योग संस्था आहे, ती वस्तूंचं उत्पादन करते, एखाद्या वस्तूंचं उत्पादन करते आणि पहिल्या कॉलम मध्ये आपण पहा या ठिकाणी उत्पादन किंवा वस्तूचे नग दर्शवलेले आहेत। 0, 1, 2, 3, 4, 5, 6 याप्रमाणे उद्योग संस्था वस्तूचं उत्पादन करते। ही नगसंख्या आहे, एका वस्तूची नगसंख्या आहे। पहिला आपण भाग बघूया, एकूण स्थिर खर्च। दुसरा कॉलम 0 नगाचा स्थिर खर्च सुद्धा 100 रुपये दिसतो। पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, 6व्या नगाचा स्थिर खर्च सुद्धा 100 दिसतो। म्हणजे उत्पादकानं उत्पादन वाढवलं किंवा 6, 5, 4, 3, 2, 1, 0 याप्रमाणे कमी केलं किंवा 0 केलं तरी सुद्धा उद्योग संस्थेचा स्थिर खर्च 100 रुपये एवढा कायम दिसतो, स्थिर दिसतो। उद्योग संस्थेनं उत्पादनात वाढ करून, घट करून सुद्धा किंवा उत्पादन बंद करून सुद्धा उद्योग संस्थेचा स्थिर खर्च आहे तेवढाच राहतो। याचं कारण उद्योग संस्थेला हा खर्च उत्पादन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी करावा लागतो। कारखान्याची जमीन असेल, इमारत असेल, यंत्रसामग्री असेल, यावर खर्च हा करावाच लागतो। त्यामुळं या खर्चाचा उत्पादनाशी काहीही संबंध नसतो। म्हणून एकूण स्थिर खर्चाचा जो वक्र आहे हा एकूण स्थिर खर्चाचा वक्र या ठिकाणी मी आकृती काढलेली आहे, तुम्हाला दाखवतो। पहा, एकूण स्थिर खर्चाचा जो वक्र आहे हा एकूण स्थिर खर्चाचा वक्र एक्स अक्षाला समांतर असतो। ओ एक्स अक्षावरती वस्तूचे नग दर्शवलेले आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 आणि ओ वाय अक्षावरती स्थिर खर्च पैशात, रुपयात दर्शवलेला आहे। आणि आपल्या असं लक्षात येते पहा, TFC हा टोटल फिक्स्ड कॉस्ट कर्व म्हणजे एकूण स्थिर खर्चाचा वक्र आहे, तो एक्स अक्षाला समांतर आहे। म्हणजे 0 नगाचा स्थिर खर्च 100 रुपये इतका आहे। त्यामुळे वाय अक्षावरील 100 रुपये या बिंदूपासून एकूण स्थिर खर्च वक्राची सुरुवात होते। पहिल्या नगाचा स्थिर खर्च 100 रुपयेचा आहे, दुसऱ्या नगाचा स्थिर खर्च सुद्धा 100 रुपये आहे, तिसऱ्या नगाचा स्थिर खर्च सुद्धा 100 रुपये आहे। अशा प्रकारे 0 नगापासून 6 नगापर्यंतचा वस्तूचा स्थिर खर्च सारखाच आहे। त्यामुळं एकूण स्थिर खर्चाचा वक्र हा एक्स अक्षाला समांतर असतो। हा एकूण स्थिर खर्चाचा वक्र आपण यामध्ये पाहतात, नीट काळजीपूर्वक पहा म्हणजे तुमच्या लक्षात ही आकृती येईल। आता आपण एकूण बदलता खर्च वक्र कसा असतो ते पाहायचं आहे। कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण
पाहिलेलं आहे की उत्पादनात वाढ केली तर जो खर्च वाढतो त्याला बदलता खर्च म्हणतात, किंवा उत्पादनात घट केली तर जो खर्च घटतो त्याला बदलता खर्च म्हणतात, किंवा उत्पादन शून्य केलं, उत्पादन केलंच नाही, उत्पादन बंद केलं तर जो खर्च शून्य असतो त्याला बदलता खर्च असं म्हणतात. कामगार असेल, कच्चा माल, रॉ मटेरियल, जाहिरात यावरचा खर्च म्हणजे वस्तूचा बदलता खर्च. या ठिकाणी पहा आकृतीमध्ये मी तिसरा कॉलम आहे तो एकूण बदलता खर्चाचा तिसरा कॉलम आहे. TVC 0 नगाचा बदलता खर्च 0 आहे, कारण वस्तूचं उत्पादनच केलेलं नाही. वस्तूचं उत्पादन करण्यासाठी रॉ मटेरियल लागतं. वस्तूच तयार केली नसेल तर वस्तूचा बदलता खर्च 0 येतो. या ठिकाणी समजा उद्योग संस्थेनं पहिली वस्तू तयार केलेली आहे आणि पहिल्या वस्तूचा बदलता खर्च 20 रुपये इतका आहे. त्यानंतर उद्योग संस्थेनं आणखी एक वस्तू तयार केली, 2 वस्तू तयार केल्या. 2 वस्तूंचा जो बदलता खर्च आहे हा 2 वस्तूंचा बदलता खर्च, एकूण बदलता खर्च 36 रुपये आहे. एक वस्तू तयार करण्यासाठी 20 रुपये लागले. 2 वस्तू तयार करण्यासाठी 2 वस्तूंचा बदलता खर्च 36 रुपये. 3 वस्तूंचा एकूण बदलता खर्च 48 रुपये. 4 वस्तू तयार केल्या 72 रुपये. 5 वस्तूंचा एकूण बदलता खर्च 100 रुपये. 6 वस्तूंचा एकूण बदलता खर्च 132 रुपये इतका आहे. तर अशा प्रकारे उत्पादक जसजसं उत्पादन वाढवतो तसा बदलता खर्च वाढतो. आणि म्हणून बदलत्या खर्चाचा वक्र जो आहे हा वक्र डावीकडून उजवीकडे खालून वरती जाणारा असतो. त्या ठिकाणी आपण बदलत्या खर्चाचा जो वक्र आहे हा वक्र आपण बघूया. पहा या ठिकाणी आकृतीमध्ये एक्स अक्षावरती वस्तूचे नग दर्शवलेले आहेत 1 2 3 4 5 6. वाय अक्षावरती बदलता खर्च रुपयामध्ये दर्शवलेला आहे. TVC कर्व टोटल व्हेरिएबल कॉस्ट कर्व आहे. एकूण बदलता खर्चाचा वक्र आहे. 0 पासून त्याची सुरुवात होते, किंवा ओरिजिन पॉइंट पण म्हणतात त्याला, इथे O पण म्हणतात आणि 0 पण म्हणतात. 0 नगाचा बदलता खर्च जो आहे तो 0 असल्यामुळं 0 पासून वक्राची सुरुवात झालेली आहे. पहिल्या नगाचा बदलता खर्च 20 रुपये आहे. 2 नगांचा बदलता खर्च 36 रुपये आहे. 3 नगांचा बदलता खर्च 48 रुपये आहे. अशा प्रकारे उत्पादक जसजसं उत्पादन वाढवतो तसतसा बदलता खर्च वाढतो. त्यामुळे बदलत्या खर्चाचा जो वक्र आहे हा वक्र डावीकडून उजवीकडे खालून वरती जाणारा दिसतो. तर अशा प्रकारे एकूण बदलता खर्च वक्र कसा असतो ते या आकृतीमध्ये आपल्याला स्पष्ट दिसत आहे. आकृती पुन्हा एकदा व्यवस्थित पहा. उत्पादनात जसजशी वाढ होते तसतसा एकूण बदलता खर्च वाढतो. म्हणून एकूण बदलत्या खर्चाचा वक्र TVC वक्र हा खालून वरती जातो. आता आपण पुढचा खर्च वक्र पाहायचा आहे तो म्हणजे एकूण उत्पादन खर्चाचा वक्र TC, त्याला समजा टोटल कॉस्ट. पहा या ठिकाणी चौथा कॉलम आहे एकूण उत्पादन खर्चाचा वक्र. 0 नगाचा एकूण उत्पादन खर्च आहे 100 रुपये. पहिल्या नगाचा एकूण उत्पादन खर्च आहे 120 रुपये. 2 नगांचा एकूण उत्पादन खर्च आहे 136 रुपये. एकूण उत्पादन खर्च कसा काढलेला आहे? एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च बरोबर एकूण उत्पादन खर्च. कारण अल्पकाळामध्ये एकूण उत्पादन खर्चात उद्योग संस्थेचा वस्तूचा स्थिर खर्चही समाविष्ट असतो आणि बदलता खर्चही समाविष्ट असतो. आणि म्हणून एकूण उत्पादन खर्च म्हणजे स्थिर खर्च अधिक बदलता खर्च. 100 अधिक 0 बरोबर 100. 100 अधिक 20 बरोबर 120. तर अशा प्रकारे आपल्याला या कॉलमवरून असं दिसतंय पहा की उद्योग संस्था जसजसं उत्पादन वाढवत नेते तसतसा एकूण उत्पादन खर्च सुद्धा वाढत जातो. एकूण स्थिर खर्च आहे तेवढाच राहत असला तरी सुद्धा उत्पादनात वाढ केल्यामुळं एकूण बदलता खर्च वाढतो. त्यामुळे उद्योग संस्थेचा एकूण उत्पादन खर्च सुद्धा वाढतो. 100 रुपये 120 रुपये 136 148 232 रुपये याप्रमाणे एकूण उत्पादन खर्च सुद्धा वाढत गेलेला दिसतो. कारण एकूण बदलता खर्च उत्पादनाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळं
वाढत गेलेला आहे। तर अशा प्रकारे अल्प काळामध्ये उद्योग संस्थेनं उत्पादनात वाढ केली तर उद्योग संस्थेचा एकूण उत्पादन खर्चाचा जो वक्र आहे हा वक्र डावीकडून उजवीकडे खालून वरती जातो। आपण आकृतीमध्ये पाहूया। पहा, आपल्या आकृतीमध्ये या ठिकाणी एक्स अक्षावरती वस्तूचे नग दर्शवलेले आहेत, वाय अक्षावरती एकूण उत्पादन खर्च पैशामध्ये दर्शवलेला आहे। 0 नगाचा एकूण उत्पादन खर्च 0 नगाचा एकूण उत्पादन खर्च 100 रुपये इतका आहे। पहा, त्यामुळं वाय अक्षावरील 100 रुपये या बिंदूपासून TC एकूण खर्च वक्राची सुरुवात होते। हा वक्र पहा डावीकडून उजवीकडे खालून वरती गेलेला आहे, कारण उत्पादनात जसजशी वाढ होत जाते तसतसा उद्योग संस्थेचा एकूण उत्पादनाचा खर्च वाढतो आणि म्हणून हा जो वक्र आहे हा वक्र डावीकडून उजवीकडे खालून वरती गेलेला दिसतो। आता आपण एकूण स्थिर खर्च, एकूण बदलता खर्च आणि एकूण उत्पादन खर्चाचे वक्र कसे असतात हे वेगवेगळ्या आकृतीमध्ये पाहिलेलं आहे। हेच आपण एकाच आकृतीमध्ये सुद्धा पाहू शकतो। पहा, मी एकच आकृती काढलेली आहे। या ठिकाणी एक्स अक्षावरती उत्पादनाचे नग किंवा वस्तूचे नग घेतलेले आहेत, वाय अक्षावरती एकूण स्थिर खर्च, एकूण बदलता खर्च आणि एकूण उत्पादन खर्च दर्शवलेला आहे। पहा, या ठिकाणी TFC एक्स अक्षाला समांतर आहे तो एकूण स्थिर खर्चाचा वक्र आहे। हा TVC एकूण बदलता खर्चाचा वक्र आहे। त्यानंतर TC टोटल कॉस्ट कर्व हा एकूण उत्पादन खर्चाचा वक्र आहे। या आकृतीवरून आपल्या असं लक्षात येते पहा की TFC आणि TVC एकूण स्थिर खर्च वक्र आणि एकूण बदलता खर्च वक्र या दोन वक्रांच्या वरच्या बाजूला एकूण उत्पादन खर्चाचा वक्र आहे आणि TVC आणि TC एकूण बदलता खर्च आणि एकूण उत्पादन खर्च हा उत्पादनाच्या प्रमाणात वाढ केल्यामुळं, वाढत असल्यामुळं हे दोन्ही वक्र खालून वरती जाताना दिसतात। पण एकूण उत्पादन खर्चाचा वक्र हा TVC एकूण बदलत्या खर्च वक्राच्या वरच्या बाजूला आहे, कारण TFC प्लस TVC इज इक्वल टू TC स्थिर खर्च अधिक बदलता खर्च बरोबर एकूण खर्च। स्थिर खर्च वक्र अधिक बदलता खर्च वक्र यांची बेरीज म्हणजे एकूण खर्चाचा वक्र आणि म्हणून दोन्ही वक्रांची बेरीज करून हा वक्र तयार केल्यामुळं एकूण खर्चाचा वक्र हा बदलत्या खर्चाच्या वक्राच्या वरच्या बाजूला येतो। पहा, एकाच आकृतीमध्ये आपण तिन्ही आकृत्या काढलेल्या आहेत। अल्पकालीन उत्पादन खर्चाचे प्रकार आपण पाहतोय, त्यांचे वक्र आपण पाहतोय। आता आपण पाहायचं आहे सीमांत खर्च MC मार्जिनल कॉस्ट कर्व। सीमांत खर्चाची डेफिनेशन आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। शेवटच्या नगाचा खर्च, शेवटच्या वस्तूचा उत्पादन खर्च म्हणजे सीमांत खर्च। शेवटची वस्तू म्हणजे समजा पहिली वस्तू ही शेवटची वस्तू। जोपर्यंत उद्योग संस्था दुसरी वस्तू तयार करत नाही तोपर्यंत पहिली वस्तू ही शेवटची वस्तू। समजा उद्योग संस्थेने 4 वस्तू तयार केल्या, जोपर्यंत उद्योग संस्था 5वी वस्तू तयार करत नाही तोपर्यंत 4थी वस्तू ही सीमांत किंवा शेवटची वस्तू। उद्योग संस्थेला शेवटची वस्तू तयार करण्यासाठी येणारा खर्च म्हणजे सीमांत खर्च। शेवटच्या वस्तूला सीमांत नग असं म्हणतात। सीमांत नगाचा खर्च म्हणजे सीमांत खर्च। बघा, या ठिकाणी पहिल्या नगाचा जो सीमांत खर्च आहे, पहिल्या नगाचा सीमांत खर्च 20 रुपये इतका आहे। तो कसा काढला आपण? या ठिकाणी पहिल्या नगाचा एकूण खर्च 100 रुपये आहे आणि पहिल्या नगाचा एकूण खर्च 120 रुपये इतका आहे आणि या 120 रुपयातून स्थिर खर्च वजा केला 100 रुपये बरोबर 20 रुपये, म्हणजे पहिल्या वस्तूचा जो खर्च आहे तो खर्च 20 रुपये इतका आहे। आता समजा उद्योग संस्थेने आणखी एका वस्तूचं उत्पादन केलं आणि एकूण उत्पादन खर्च 2 वस्तूंचा एकूण उत्पादन खर्च या ठिकाणी 136 रुपये इतका आहे। दुसरी वस्तू तयार करण्याचा खर्च किती आला? 16 रुपये, कारण दुसरी वस्तू तयार करण्यासाठी जो खर्च आलेला आहे तो 16 रुपये इतका आलेला आहे, त्यामुळं सीमांत खर्च 16 रुपये इतका होतो।
136 रुपये एकूण खर्चामध्ये, 136 रुपये एकूण खर्च आहे, त्यामधून 120 रुपये वजा केले, 16 रुपये राहतात. समजा उद्योग संस्थेनं आणखी एका नगाचं उत्पादन केलं, 3 नगांचं उत्पादन केलं, 148 रुपये इतका एकूण खर्च आलेला आहे. तर सीमांत खर्च म्हणजे तिसरी वस्तू तयार करण्याचा खर्च 12 रुपये इतका येतो. 148 रुपये वजा 136 रुपये म्हणजे 2 नगांचा एकूण खर्च 136 रुपये आहे, 3 नगांचा एकूण खर्च 148 रुपये आहे. तिसऱ्या नगाचा, सीमांत नगाचा खर्च काढण्यासाठी आपल्याला 148 रुपयातून 136 रुपये वजा करावे लागतात. तर आपण या ठिकाणी सीमांत खर्च म्हणजे शेवटच्या नगाचा खर्च पहा, 20 रुपये, 16 रुपये, 12 रुपये, 24 रुपये, 28 रुपये, 32 रुपये अशा प्रमाणे सीमांत खर्च दिसतो. पहिल्या 3 नगापर्यंत सीमांत खर्च घटलेला आहे, 20 रुपये, 16 रुपये, 22 रुपये. त्यानंतर मात्र चौथ्या नगापासून 24 रुपये, 28 रुपये, 32 रुपये अशा प्रकारे सीमांत खर्च वाढत गेलेला आहे. पहिल्या 3 नगापर्यंत सीमांत खर्च घटलेला, याचं कारण असं की या ठिकाणी सीमांत उत्पादनात वाढ होण्याची प्रवृत्ती दिसते. म्हणजे बदलते घटक जे आहेत, बदलते घटक कामगार असेल, कच्चा माल असेल, यांचं योग्य प्रमाण आहे. स्थिर घटकांचं, स्थिर खर्चाचं प्रमाण योग्य आहे 100 रुपये, बदलत्या घटकांचं प्रमाण योग्य आहे. पण चौथ्या नगापासून सीमांत खर्च वाढलेला आहे. याचं कारण असं की स्थिर घटकात काहीही वाढ झालेली नाही, स्थिर खर्चात वाढ झालेली नाही, बदलत्या घटकात वाढ झालेली आहे. आणि अशा प्रकारे बदलत्या घटकांचं प्रमाण अतिरिक्त झालेलं आहे आणि त्यामुळं श्रम विभागणीचे फायदे मिळत नाही. उत्पादनाची एक विशिष्ट मर्यादा गाठल्यानंतर उद्योग संस्था जेव्हा उत्पादन करते तेव्हा त्या उद्योग संस्थेचा सीमांत खर्च वाढतो. तर या ठिकाणी आपल्या असं लक्षात येईल पहा की पहिल्या 3 नगापर्यंत सीमांत खर्च घटत गेलेला आहे, पण चौथ्या, 5व्या, 6व्या नगापासून सीमांत खर्च वाढत गेलेला आहे. याचं कारण आपण बघितलं, याचं कारण असं की स्थिर खर्च आहे तेवढाच आहे आणि बदलत्या घटकांचं म्हणजे उत्पादनात अधिक वाढ केल्यामुळं बदलत्या घटकांची कार्यक्षमता कमी होते. तर सीमांत खर्चाचा वक्र आपण बघूया कसा असतो तो. या आकृतीमध्ये मी सीमांत खर्च दर्शवलेला आहे. एक्स अक्षावरती वस्तूचे नग दर्शवलेले आहेत, वाय अक्षावरती सीमांत खर्च पैशात दर्शवलेला आहे. सुरुवातीला पहा 3 नगापर्यंत सीमांत खर्चाचा वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतरलेला आहे, कारण 3 नगापर्यंत सीमांत खर्च घटलेला आहे. आणि चौथ्या नगाच्या उत्पादनापासून सीमांत खर्च वाढलेला असल्यामुळं हा सीमांत खर्चाचा वक्र हा परत खालून वरती गेलेला दिसतो. तर अशा प्रकारे इंग्रजी यू अक्षरासारखा किंवा चहाच्या कपाच्या आकाराचा असा वक्र आपल्याला दिसतो. मार्जिनल कॉस्ट कर्व, सीमांत खर्चाचा वक्र सुरुवातीला डावीकडून उजवीकडे खाली येतो, कारण पहिल्या 3 नगापर्यंत सीमांत खर्च घटलेला आहे. पण प्रमाणापेक्षा जास्त जर उत्पादन केलं तर सीमांत खर्च वाढतो आणि त्यामुळं सीमांत खर्चाचा वक्र आहे तो पुन्हा डावीकडून उजवीकडे खालून वरती गेलेला दिसतो. तर अशा प्रकारे हा सीमांत खर्चाचा वक्र आहे. अल्पकाळात आणखी एक सरासरी स्थिर खर्चाचा वक्र आपण पाहूया. या ठिकाणी सरासरी स्थिर खर्च, ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट म्हणजे काय आपण कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेला आहे. एकूण स्थिर खर्च भागिले उत्पादनाचे नग बरोबर सरासरी स्थिर खर्च. कॉलम पहा, उद्योग संस्था उत्पादनात जसजशी वाढ करते, उद्योग संस्था जसजसं अधिकाधिक उत्पादन करतं त्याप्रमाणे सरासरी स्थिर खर्च हा घटत गेलेला दिसतो. 100 रुपये, 50 रुपये, 33 रुपये 33 पैसे, 25 रुपये, 20 रुपये, 16 रुपये 66 पैसे. उद्योग संस्था जसजसं अधिकाधिक उत्पादन करते, वस्तूचे अधिकाधिक नग निर्माण करते, त्याप्रमाणे सरासरी स्थिर खर्च हा कायमपणे घटत जातो. कारण एकूण स्थिर खर्च 100 रुपये हा अधिकाधिक नगावर विभागला जातो. सरासरी स्थिर खर्च घटत जाण्याचं कारण एकूण स्थिर खर्च उत्पादनाच्या नगावर विभागला जातो. 100 भागिले 1, 100 भागिले 2, 100 भागिले 3 म्हणजे एकूण स्थिर खर्च भागिले उत्पादनाचे नग बरोबर सरासरी स्थिर खर्च.
त्यामुळे सरासरी स्थिर खर्च घटतो आणि म्हणून सरासरी स्थिर खर्चाचा वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतरत येणार असतो. आपण बघूया आकृतीमध्ये. हा पहा सरासरी स्थिर खर्चाचा वक्र आहे. एक्स अक्षावरती वस्तूचे नग, वाय अक्षावरती सरासरी स्थिर खर्च दर्शवलेला आहे. AFC ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट कर्व आहे. हा वक्र वरून खाली येताना आपल्याला दिसतो. डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो, कारण उत्पादनात जसजशी वाढ होत जाते तसतसा सरासरी स्थिर खर्च घटत जातो, कारण एकूण स्थिर खर्च अधिकाधिक नगावर विभागला जातो. त्यामुळे सरासरी स्थिर खर्च घटतो. त्यामुळं AFC वक्र सरासरी स्थिर खर्चाचा वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतरतो आणि तो एक्स अक्षाच्या दिशेने दिसतो. पण एक लक्षात ठेवा की सरासरी स्थिर खर्चाचा वक्र कधीही एक्स अक्षाला स्पर्श करत नाही, कारण सरासरी स्थिर खर्च कधीही शून्य होत नाही. सरासरी स्थिर खर्च कधीही शून्य होत नसल्यामुळं सरासरी स्थिर खर्चाचा वक्र कधीही एक्स अक्षाला स्पर्श करत नाही, तो डावीकडून उजवीकडे खाली उतरतो. आता आपण सरासरी बदलत्या खर्च वक्राची माहिती घेऊया. त्यासाठी आपण सरासरी बदलत्या खर्चाचा कॉलम बघूया. या ठिकाणी पहा 20 रुपये, 18 रुपये, 16 रुपये, 18 रुपये, 20 रुपये, 22 रुपये. सरासरी बदलता खर्च पहा सुरुवातीला कमी होत गेलेला 3 नगापर्यंत 20 रुपये, 18 रुपये, 16 रुपये. सरासरी बदलता खर्च म्हणजे एका वस्तूचा खर्च, एक वस्तू तयार करण्याचा खर्च. पहिली वस्तू तयार करण्याचा खर्च बदलता खर्च 20 रुपये. दुसरी वस्तू तयार करण्याचा खर्च कमी आलेला आहे, बदलता खर्च 18 रुपये. तिसरी वस्तू तयार करण्याचा खर्च कमी आलेला आहे 16 रुपये. कारण उत्पादनाच्या एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जर उत्पादन केलं तर उत्पादनात वाढ होते, उत्पादनाचा खर्च कमी होतो, सरासरी खर्च कमी होतो. सरासरी बदलता खर्च कमी होण्याचं कारण स्थिर घटक जे आहेत, या स्थिर घटकांची जमीन असेल, कारखान्याची इमारत असेल, यंत्रसामग्री असेल, भांडवली वस्तू असतील, यांचा कार्यक्षमपणे उपयोग करून घेता येतो आणि त्यामुळं सुरुवातीला बदलता खर्च हा घटतो 20 रुपये, 18 रुपये, 16 रुपये. परंतु जर स्थिर घटकात वाढ केली नाही आणि फक्त बदलत्या घटकात वाढ केली, कामगार, कच्चा माल, इंधन यामध्ये वाढ केली, तर मात्र एका विशिष्ट मर्यादेनंतर उत्पादनाची एक विशिष्ट पातळी गाठल्यानंतर वस्तूचा बदलता खर्च, सरासरी बदलता खर्च वाढतो. तिसरी वस्तू तयार करण्याचा खर्च बदलता खर्च 16 रुपये आहे. चौथी वस्तू तयार करण्याचा खर्च 18 रुपये आहे. पाचव्या वस्तूचा बदलता खर्च 20 रुपये आहे. सहाव्या वस्तूचा बदलता खर्च 22 रुपये आहे. म्हणजे उत्पादनाची एक विशिष्ट पातळी गाठल्यानंतर, एक मर्यादा गाठल्यानंतर उद्योग संस्थेचा वस्तूचा सरासरी बदलता खर्च वाढतो, कारण स्थिर घटकात काहीही वाढ केलेली नाही. त्यामुळे स्थिर घटकांचा कार्यक्षमपणे वापर करता येत नाही. त्याचबरोबर बदलत्या घटकांचा कार्यक्षमपणे वापर करता येत नाही. श्रमविभागणीचे फायदे मिळत नाहीत. त्यामुळं उत्पादनाच्या एका विशिष्ट मर्यादेनंतर बदलता खर्च वाढतो. सुरुवातीला बदलता खर्च कमी होतो, नंतर बदलता खर्च वाढतो. त्यामुळे आपण आकृतीत बघूया की सरासरी बदलता खर्च वक्र कशा प्रकारचा असतो. हा पहा, एक्स अक्षावरती वस्तूचे नग दर्शवलेले आहेत, वाय अक्षावरती सरासरी बदलता खर्च दर्शवलेला आहे. 3 नगापर्यंत सरासरी AVC हा ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट कर्व आहे, सरासरी बदलत्या खर्चाचा वक्र आहे. हा या ठिकाणी 3 नगापर्यंत पहा डावीकडून उजवीकडे खाली उतरलेला आहे, कारण 3 नगापर्यंत सरासरी बदलता खर्च घटलेला आहे. त्यानंतर हा वक्र खालून वरती गेलेला आहे. चौथ्या, 5व्या, 6व्या नगाचा बदलता खर्च वाढलेला असल्यामुळं हा वक्र परत खालून वरती गेलेला दिसतो. तर अशा प्रकारे AVC वक्र सुद्धा इंग्रजी यू अक्षरासारखा असतो, कारण सुरुवातीला बदलता खर्च, सरासरी बदलता खर्च कमी होतो आणि नंतर बदलता खर्च वाढतो. म्हणून सुरुवातीला AVC वक्र वरून खाली येतो आणि नंतर पुन्हा तो खालून वरती जातो आणि इंग्रजी यू अक्षरासारखा बनतो.
पुढचा आपण एक वक्र पाहायचा, शेवटचा सरासरी खर्चाचा वक्र. सरासरी खर्च म्हणजे काय हे आपण खालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेला आहे. सरासरी स्थिर खर्च अधिक सरासरी बदलता खर्च बरोबर सरासरी खर्च. त्याचबरोबर एकूण उत्पादन खर्च भागिले उत्पादनाचे नग बरोबर सरासरी खर्च अशी सुद्धा सरासरी खर्चाची संकल्पना सांगितली जाते. पहा या ठिकाणी सरासरी खर्च पहिल्या नगाचा सरासरी खर्च 120 रुपये आहे, दुसऱ्या नगाचा 68 रुपये, 49 रुपये 33 पैसे, 43 रुपये, 40 रुपये, 38 रुपये, 66 पैसे. तर अशा प्रकारे उद्योग संस्था जसजसं उत्पादन करते, उत्पादनात जसजशी वाढ होत जाते तसतसा उद्योग संस्थेचा जो सरासरी खर्च आहे, ॲव्हरेज कॉस्ट, हा कमी कमी होतो आणि नंतर उत्पादनाची एक विशिष्ट मर्यादा गाठल्यानंतर हा सरासरी खर्च सुद्धा वाढतो. आपण आकृतीमध्ये बघूया. आपल्याला आकृतीत काय दिसतं पहा. हा सरासरी खर्चाचा वक्र आहे. एक्स अक्षावरती वस्तूचे नग, वाय अक्षावरती सरासरी खर्च पैशात रुपया दाखवलेला आहे. एसी म्हणजे सरासरी खर्चाचा वक्र, ॲव्हरेज कॉस्ट कर्व, हा वरून खाली येताना दिसतो आहे आणि नंतर तो 6 पेक्षा अधिक नग केले तर हा सरासरी खर्चाचा वक्र सुद्धा वरती जातो. सुरुवातीला सरासरी खर्च वेगानं खाली उतरलेला आहे, वेगानं 120 रुपये नंतर 68 रुपये इतकी मोठी घट झालेली आहे. त्यानंतर सरासरी खर्चात घट होते, म्हणजे उत्पादनात जसजशी वाढ होते तसतशी सरासरी खर्चात घट होते. पण सुरुवातीला सरासरी खर्च जेवढ्या वेगानं कमी होतो तेवढ्या वेगानं पुढे तो कमी होत नाही. त्यामुळे सरासरी खर्चाचा वक्र हळूहळू खाली येतो. तर हा एसी कर्व आहे, आकृतीत आपण पहा. आता ही एक आकृती परत एकदा पहा. या एकाच आकृतीमध्ये मी किती वक्र काढलेले आहेत पहा. ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट कर्व आहे हा पहा. या ठिकाणी ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट कर्व, एकूण स्थिर खर्चात सरासरी स्थिर खर्चाचा वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली येतो. सरासरी बदलत्या खर्चाचा वक्र एव्हीसी ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट कर्व, त्यानंतर एसी ॲव्हरेज कॉस्ट कर्व आणि एमसी कर्व जो आहे तो पहा खालून असा वरती जाताना दिसतो, मार्जिनल कॉस्ट कर्व. तर अल्पकाळामध्ये उत्पादन खर्चाचे सर्व वक्र हे यू शेप्ड, यू आकाराचे किंवा इंग्रजी यू अक्षरासारखे असतात. सुरुवातीला उत्पादनाचा खर्च कमी होतो आणि उत्पादनाची मर्यादा गाठल्यानंतर मात्र उत्पादनाचा खर्च वाढतो. त्यामुळे सरासरी खर्च, सीमांत खर्च, सरासरी स्थिर खर्च, सरासरी बदलता खर्च यांचे जे वक्र आहेत किंवा शेप आहे यामध्ये बदल होतो. या ठिकाणी पहा, सरासरी खर्च वक्राच्या खालच्या बाजूला सीमांत खर्चाचा वक्र आहे, कारण उत्पादनाच्या सुरुवातीला सरासरी खर्चापेक्षा सीमांत खर्च कमी होतो आणि त्यामुळं सुरुवातीला उत्पादनाच्या सुरुवातीला सीमांत खर्चाचा वक्र हा सरासरी खर्च वक्राच्या खालच्या बाजूला असतो. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अल्पकाळात उत्पादन खर्चाचे वक्र कसे असतात हे पाहिलं. एकूण स्थिर खर्चाचा वक्र एक अक्षाला समांतर असतो. एकूण बदलत्या खर्चाचा वक्र सुद्धा आपण पाहिला. हा एकूण बदलत्या खर्चाचा वक्र हा खालून वरती जाणार असतो, डावीकडून उजवीकडे वरती जाणार असतो. त्यानंतर आपण एकूण उत्पादन खर्चाचा सुद्धा वक्र पाहिला. हा या ठिकाणी खालून वरती जाणारा अशा प्रकारचा वक्र असतो. तर अशा प्रकारे सीमांत उत्पादन खर्च, सरासरी स्थिर खर्च आणि सरासरी बदलता खर्च आणि सरासरी खर्चाचे वक्र किंवा त्यांचे शेप अल्पकाळात कसे असतात ह्याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. लेक्चर ऐकल्याबद्दल धन्यवाद. जर काही शंका असतील तर कॉमेंट्स करा किंवा काही व्हिडिओ लेक्चरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.